नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तं नमामि। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। मानवी जीवन म्हणजे संघर्षात्मक जीवन आहे। या संघर्षात विजयी होणारा माणूसच वीर म्हणाला जातो। हा संघर्ष 3 प्रकारचा आहे। एक आधिभौतिक संघर्ष आहे, ज्यात पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि त्याबरोबर तज्जन्य पदार्थ पृथ्वीपासून उत्पन्न होणारे, जलापासून उत्पन्न होणारे, अग्नीपासून उत्पन्न होणारे, वायूपासून उत्पन्न होणारे जे पदार्थ आहेत, त्यात मी एक विषय सोडला, आकाश सोडले। लक्षात आहे की नाही तुमच्या? का आकाशाला का सोडलं? ते द्रवप्रत्ययी नाही, आणि म्हणून मी ज्या विषयावर अधिक बोलत असतो ते 4 वाट आकाशाला तत्वच मानत नाही। 4च तत्व मानतात। तुम्ही कसं मानता मला माहिती नाही। आकाश आहे की नाही हो? जरा बरं कुठं आहे? सापडतंय का? डोळ्याला दिसत नाही, कानाला ऐकू येत नाही, नाकाला त्याचा वास येत नाही, जिभेला तर चिचव नाही, मग आहे कशावर? आम्ही जगप्रत्ययवर येऊ। ज्या दिसत ते खरं, अनुभवाला येत ते खरं। आता तुम्हाला प्रश्न सांगतो, देवानुभवाला येते की नाही? हळूच विचारतो तुम्हाला। जर अनुभवाला येत नसेल तर देवही नाही। अनुभवाला येतो का? देवाचा अनुभव घेतला का? मग आता एवढे गप्प बसायचं अर्थ देव नाही जगात। मानू का मी तसं? तुमचा अभिप्राय तसा आहे का? नाही ना? बर, हिम्मत होत नाही। अनुभव आहे त्या देवाचा, सगळ्याला देवाचा अनुभव आहे। पण मी आहे, अस्मिता म्हणजे देवत्व आहे। लोक म्हणतात चैतन्य म्हणजे देवत्व आहे, मी मानत नाही। त्या चैतन्यामध्ये जी अस्मिता आहे ते देवत्व आहे, ते दिव्यत्व आहे, ते पावनत्व आहे। तेव्हा महत्वाचा संघर्ष मी पहिला सांगितला तुम्हाला, आधिभौतिक संघर्ष आहे। या पंचभूताबरोबर आपल्याला संघर्ष करायचा आहे।
विजय मिळवायचा आहे. पृथ्वी तत्व, जलतत्व, अग्नितत्व, वायू तत्व, त्याच्यापासून जे विहिती निर्माण होते, यादांशी जलजंत व्हावा, पाण्यातले जंतू, जमिनीतले जंतू माणसाच्या आरोग्याला विघातक आहे. म्हणून आपलं आरोग्य सांभाळण्याकरता या पंचभूताबरोबर संघर्ष करावा लागतो. पृथ्वी, हा तेज, वायू, या 4 तत्वाबरोबर आपल्याला संघर्ष करावा लागतो. पाण्यातून आपल्याला जी काही बाधा होणार आहे, जी पृथ्वीतून जे काही बाधा होणार आहे शरीराला आणि भौतिक शरीराला, त्यापासून अग्नी तत्वापासून जो बाधा होणार आहे, त्यानंतर वायू तत्वापासून जो बाधा होणार आहे, त्याच्याकरता आपण सिद्ध पाहिजे. आणि वेगवेगळ्या प्रकारचे उपचार या संघर्षाकरता साधनं तुम्हाला दिलेली आहेत, प्रकृतीने दिलेली आहेत. धूळ लागल्याबरोबर डोळे का झाकता तुम्ही? हे ज्ञान कोणी दिले तुम्हाला? धूळ हे अग्नितत्वाचं लक्षण. एक एक गोष्ट लक्षात घ्या. पाऊस आला तर तुम्ही डोळे झाकत नाही, पण अग्नितत्वाचा जो धूळ लागला डोळ्याला आला की लगेच तुम्ही कपडा घेताना डोळे झाकता. बरं का? मी सांगायला लागलो की त्या तत्वातून उत्पन्न होणारे जे धातुक तत्व आहे त्याच्यापासून आपण सावध राहायचं. त्याच्याकरता आपली तयारी पाहिजे, संघर्षाची तयारी पाहिजे, प्रत्येक तत्वाचं ज्ञान पाहिजे आहे. अलीकडं वैद्यकशास्त्र फार पुढे गेलेलं आहे. रोगांबरोबर विषाणूही निर्माण झालेले आहे. रोगाणूचा संहार करता येतो, पण विषाणूचा संहार करता येत नाही. आजचं विज्ञान उद्या काय होईल मी सांगत नाही, पण आजच्या विज्ञानाजवळ तर विषाणू करता काहीही उपचार नाही. विषाणू करता त्या पेशीचे तोंड बंद करून त्या विषाणूला कैद करणं एवढंच आहे. तुमच्या शरीरातून विषाणू एकदा शिरले नष्ट होत नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून मी सांगतो तुम्हाला, त्याला शिरू देऊ नका, सावध राहा. आणखी तुम्हाला चेतना सांगतो, सावधतेचे एक लक्षण सांगतो. आंतरराष्ट्रीय रोग संक्रमण आहे. एवढंच सांगतो, याच्या पुढे सांगत नाही. सावध राहा. आणि त्याचं एक उदाहरण म्हणजे चिकनगुनिया. हे आंतरराष्ट्रीय आहे, आक्रमण आहे. आम्ही अबोध जगविज्ञानामध्ये फार पुढे गेले. एखाद्या देशाला